हो, मला बघ तुला एक प्रश्न विचारतोय. हा विचारा. ती तुझ्याकडे दोन माप आहेत. हम्म. एक 7 लिटरचं माप आहे, एक 3 लिटरचं माप आहे. ह्या दोन मापाचा वापर करून तुला 5 लिटर पाणी काढायचंय, वेगळं काढायचंय. दोन्ही याचा उपयोग करून हा, तर 5 लिटरचं माप नाही तुझ्याकडे, फक्त 7 आणि 3च आहे. तर तू 5 लिटर कसं काय पाणी काढणार? 7 लिटर मध्येच कमी घेईल थोडं, होईल 5 लिटर. अरे ॲक्युरेट पाहिजे, अंदाज लावून नाही. 5 लिटर पाणी काढायचं तुला, पण तुझ्याकडे माप आहे 7 लिटरचं आणि 3 लिटरचं. मग हे 3 लिटर एक घेईल भरून आणि ह्या 2 लिटर घेईन 7 लिटर मध्ये. कसं करणार? तर नाही ना मग. हे ह्यातलं 3 लिटर मधलं त्यातलं एक कमी करा. नाही ना, ॲक्युरेट नाही येणार. नाही माहिती मला. हा बघ, काय करायचं माहिती का? 3 लिटरचे 2 वाटायचे 7 लिटर मध्ये, किती झालं? 6 लिटर झालं का? अजून एक वाटायचं, हा मग किती होईल? 7 लिटर भरलं किती फुल होईल. हा. मग 3 लिटरच्यात किती शिल्लक राहील? 2 लिटर पाणी 2 शिल्लक लिटर शिल्लक राहील. शिल्लक राहील का? म्हणजे 7 लिटर भरलंय, हम्म. ते परत ओतून द्यायचं त्या पाणी भरलंय त्यात. आपल्याकडे 2 लिटर शिल्लक राहिलं का? ती 2 लिटर जे राहिले 3 लिटरच्या भांड्यात शिल्लक, ते परत 7 लिटर मध्ये ओतायचं. आणि मग 3 लिटरचं जे आहे ना, ते भरून घ्यायचं. पहिलं 2 आणि ही 3, 5 लिटर अशा प्रकारे मोजून द्यायचं.